जरा थांब. हा आवाज ऐक, कारण हा फक्त बोल नाही, हा आरसा आहे, ज्यात आज तुला स्वतःला पाहायचं आहे. आज लोक हसतात ना तुझ्यावर, हसू दे. कारण जेव्हा एखादी गोष्ट लोकांच्या समजुतीच्या पलीकडे असते, तेव्हा ती गोष्ट हसण्याचाच विषय बनते. तुला माहिती आहे का, इतिहासात कुठल्याही यशस्वी माणसाला सुरुवातीला टाळ्या मिळालेल्या नाहीत, तर टोमणे मिळालेले. आज तू शांत आहेस कारण तू कमजोर आहेस म्हणून नाही, तर तुला माहिती आहे उत्तर शब्दांनी नाही तर कामाने द्यायचं असतं. लोक म्हणतात याच्यात काहीच नाही, पण त्यांना हे नाही कळत की काही माणसं शांतपणे स्वतःला घडवत असतात. आणि आज कुणी विश्वास ठेवत नसेल ना तुझ्यावर, तर स्वतःला एक प्रश्न विचार, मी लोकांसारखा चालतोय का, की माझा रस्ता वेगळा आहे. कारण जो वेगळा चालतो त्याच्यावर आधी प्रश्नचिन्ह उभे राहतात. आयुष्य सोपं नाही हे मान्य, पण तू कमजोर आहेस हे खोटं आहे. कारण कमजोर माणसं दररोज उठून लढत नाहीत, स्वतःशी झगडत नाहीत आणि एकट्यात पुढे चालत नाहीत. जिथे थांबायची तीव्र इच्छा होते, जिथे मन म्हणतं बस बस झालं आता, तिथे निर्णय घ्यायलाच असतो. थांबायचं नाही, पुढे जायचं. हार ही शेवट नाही, हार ही फक्त एक घटना आहे, ती तुझी ओळख नाही. आज तू हरलास तर लोक विसरतील, पण तू प्रयत्नच केला नाहीस हे लोक आयुष्यभर टोचत राहतील. सगळे सोबत नसतात हे सत्य आहे, कधी कधी तर सगळेच दूर जातील. पण लक्षात ठेव, स्वतःसोबत उभं राहणं हे खरं बळ असतं. शब्द कमी ठेव, कारण मोठे शब्द बोलणारे बहुतेक वेळा लहान काम करतात, आणि जे मोठं काम करतात ते शांत असतात. कारण त्यांना सिद्ध करायचं नसतं, त्यांना घडवायचं असतं. आज संघर्ष आहे, आज वेदना आहेत, आज एकटेपणा आहे, पण उद्या हाच संघर्ष तुझ्या कथेचा सर्वात ताकदवान भाग बनेल. लोक विचारतील तू इतका मजबूत कसा झालास, आणि तू हसून म्हणशील जेव्हा कोणी सोबत नव्हतं. तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं शस्त्र तुझा स्वतःवरचा विश्वास आहे. लोक नाही, परिस्थिती नाही, नशीब नाही, तर तू स्वतः. म्हणून एक थकलायस ना, तर थांबू नकोस. फक्त श्वास घे आणि पुन्हा चालायला सुरुवात कर. कारण जो माणूस रोज पडूनही उठतो तो कधीच हरलेला नसतो.